हाय, कसे आहेत सर्व? मस्त ना आणि मजेचं असायला पाहिजे. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गावावरून यायचा ना, जवळजवळ 4-5 दिवस अगोदरचा व्हिडिओ असेल. सो आम्ही सर्व चाललो आहे विहिरीवर पाणी घेण्यासाठी आणि घरातले आमच्याकडे बघतात ना की आम्ही कुठलं जंग लढायला सर्व चिल्लर पार्टीला आमच्या पोरांना घेऊन चाललो आहे. मागे बघ. अगोदर लहानपणी ना आम्ही ना जवळजवळ ना तांब्या बोलतात ना, म्हणजे तांब्याच असतो त्याला, आमच्याकडे तांब्याच बोलतात. मोठा ग्लास असतो तो घेऊन जायचा. जवळजवळ अक्षय तेवढी होती ना तेव्हा मी तो घेऊन जायची. काही जण कळशी घेऊन जायची. जशी आपल्याला झेपेल तसं तिथून विहिरीवरून जायचं. कारण की विहीर आमची ना खूप लांब आहे. अर्धा तास जाण्यासाठी आणि अर्धा तास येण्यासाठी असा 1 तास लागतो. त्याच्यामुळे जे काय असेल ना त्यांना लहान मुलांच्या बघा बॉटल दिले, काय जे काय असेल ना ते लोक घेऊन येतील असं काहीतरी घेऊन जायचं. कारण की ना तिकडे जवळजवळ खूप वर्षानंतर आम्ही तिकडे जातो, त्याच्यामुळे असं जाऊ नाही शकत. सो काहीतरी घेऊन यावंच लागेल, त्याच्यामुळे ते घेऊन चाललो आहे. आम्ही हंडा घेऊन चाललो डोक्यावरती आणि घेऊन येताना. सो हे काहीचे नजारा आहे. सो खूप छान वाटत होतं. सकाळचे ना 8 वाजले होते आणि आम्ही जातो आहे. येईपर्यंत ऊन नको व्हायला, कारण की ऊन झालं की आम्ही हळूहळू चालतो आणि आम्हाला हळूहळू चालताच येणार आहे. कारण तिकडे नाही जायचंय, आपल्या दुसरीकडे जायचं. अशी चिल्लर पार्टी करत ठेवू नाही शकत. त्यांना घेऊन जायचं, त्यांना घेऊन यायचं. आणि ह्याच्याकडे बघून वाटत होतं ना आयुष्यभर. आमच्याकडे 1 हंडा येईपर्यंत मुश्किल ही जवळजवळ 3 हंडे डोक्यावरून घेऊन येते. सो इथे जो आता तुम्हाला मी बस स्टॉप दाखवणार आहे, हे ते ना एस.टी थांबते. खूप वर्ष आमच्याकडे एस.टी नव्हतीच. पायी जायचो, पायी यायचो. सो जवळजवळ 10 वर्ष झाली असतील इथे एस.टी यायला सुरुवात झाली. ती पण तिथेच थांबते. आणि हा आहे आमच्या गावचा गेट आणि हे आहे सर्व. तिथे ना अगोदर खूप साऱ्या शेती वगैरे यायची, पण आता सर्वजण मुंबईला यायला लागल्यामुळे ना शेती होतच नाही. आणि हे ना पावसामध्ये ना ह्याचा काही दृश्य तुम्हाला मी आता जर मी गणपतीमध्ये गावी जर गेली ना तुम्हाला मी नक्की दाखवेन की पावसामध्ये कसं असतं. इथे ना जवळजवळ अजिबात घरं वगैरे नव्हती. जो तुम्हाला मगाशी मी गेट दाखवला ना तिथून घरांना सुरुवात व्हायची, पण आता जवळजवळ ना विहिरीपर्यंत घरं बांधायला सुरुवात केली. त्याने ही कोंबडी वगैरे ना अक्षयला लहान मुलांना हे दरवाना दाखवायचं होतं म्हणून चला बोलले, तुम्ही पण चला नाही आम्ही पण जातो. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओला खूप छान असा व्ह्यू दिला आहे. आणि अक्षय ह्या लहान मुलांचे हात पकडून चालू लागतं, कारण की रस्ता अजूनपर्यंत प्रॉपर नाही झाला आहे. पडायचं नाही आपल्याला. अरे कोण नाही आम्ही सर्वजण चालत आलो. अक्षयला लहान मुलांना ते बोलत होते की उचलून घ्या, पण कसं उचलून घेणार. सो इथे राईट साईडला विहीर आहे आणि हा चला कुठे जायचंय तिथून पण दिसेल. तुम्हाला जो मी गेट दाखवला ना तिथपर्यंत कोणाचंच घर नव्हतं. इथे आता हळूहळू पुढेपर्यंत घर बांधण्यात आलं आहे. रात्री इथे ना एवढा काळोख असायचा, रात्री यायला पण भीती वाटते. आता ही घरं बांधण्यामुळे ना रात्री लाईट्स वगैरे असतात. सो पावसामध्ये इतकं छान वाटतं ना काय तुम्हाला सांगू. खूपच छान हा नजारा असतो. इकडे तिथं ओढा आहे खाली, इथे पाणी खूप असतो. बघा इथे ना ओढा आहे, इथे पाणी खूपच असतो. हे कुत्रे वगैरे आले होते, आम्ही बरोबर पोचतो की नाही बघण्यासाठी. काय बोलणार. नंतर मग तिथून पण 2-3 होते आणि त्यांची एवढी भांडणं वगैरे चालू होती ना. आपल्याला बघायला आलाय आहात ना, पोचलात ना. तिथे विहीर बघ तिथे आहे ना, सावकाश. जंगल आहे पण तिथे विहीर पण आहे. थांब ना, तिथून रस्ता आहे का? इथून आपण जाऊया, परत पडशील. हळू चला, हळू एकदम. खाली बघून चाल, खाली बघ तू. नाळ साप. हाय पाणी आहे.
अजून एकदा बोल सोनू. आणि नशीब आम्हाला कोणाचाच भरोसा कोणालाच वाटत नव्हतं की आम्ही तो हंडा भरून घरापर्यंत नेऊ. पण आम्हाला ते करून दाखवायचं होतं. जे 5 वर्षात नाही झाले ते आम्हाला ते करून दाखवायचं होतं. आणि आमचा पण स्वतःवर विश्वास नव्हता की हे होईल, पण ते झालं. ते खूपच छान झालं. आणि बघा विहिरीमध्ये ना एवढा पाणी आहे ना. ही विहीर अगोदर ना पाणी अजिबात नसायचं. मेमध्ये ना जवळजवळ रात्रभर पाणी वगैरे भरण्यासाठी ना लाईन लागायची. आणि आता सहजण टँकर वगैरे मागवतात, त्याच्यामुळे एवढा पाणी आहे. फक्त हा पिण्यासाठी पाणी यूज करतात. आणि अक्षितला पण ते ना त्याच्यातून ना पाणी काढायचं होतं, त्याच्यामुळे त्याला पण दिलं. साईडला उभा राहा. हे सोनू आहे ना, ते पकड. हे करताना खूपच मजा आली. आईला काय सांगू तुम्हाला, मी जे लहानपणीचे दिवस होते ना, लहानपणी लग्न अगोदरचे जे दिवस होते ना ते सर्व आठवत होते. आम्ही ते जायचो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा, नेहमी पाणी भरून. कारण की माणसं खूप असल्या कारण सर्वांना पाणी भरायला लागायचं. तेव्हा काहीतरी घेऊन जायचं आणि पाणी घेऊन यायचं. जेवढे 4, 5, 6 अशा फेऱ्या व्हायच्या पाणी घेऊन येण्यासाठी. हे सर्व ना भरलेलं असायचं. पुरुष मंडळी पण जायची, लहान पोरं पण जायची, बायका पण जायच्या, सर्व जायचे, पण पाणी भरून आणायचं. असा ते टार्गेट होतं. कारण की जर आणलं नाही ना तर पिण्यासाठी पाणीच मिळणार नाही. नीलम इकडे ये. जरा असं पकड. सोड मला ते काढायला. जा कृष्ण पाणी पिझ्झा पिशी ठेव. तुला कुठे चालते? जा पाणी पिझ्झा घ्या. टोपी दे, टोपी दे इथे. चांगलं पाणी आहे. पाणीला चव काय आपलं ह्याची चव नाहीये. अरे स्टॉविन दे ना. धरते काय कसं देव त्यात मावशीला पाणी पिळते. अरे सर्वांकडे नळ आले ना, आता माहिती आहे ना आपण रात्रभर संध्याकाळी ना पूजा होती. माझ्या चुलतप्रमाणे घर बांधलेली पूजा होती. तर ह्या जे माझ्या दोघींना काकी आहेत आणि एक मावशी आहे, त्या एकमेकांचे ना मेकअप करत होता. तो सीन नाही झाला माझ्याकडून ट्रिप. सो असं त्यांच्याकडे ना जे बॉन्डिंग आहे ना ते आपण पण घेऊ शकतो. कारण की हीच जी पिढी आहे त्यांना मेकअप सोशल मीडिया नाही, मोबाईल नाही, काहीच नाही.
त्या पिढींना जपूनच ठेवावं लागतं. आणि अशा प्रकारे आम्ही रेडी झालो आणि आम्ही निघालो पूजेसाठी. पूजेसाठी घातली आणि ती गावच्या काकांची मुलगी आहे, ती गावीच राहते. सो ती पण आम्हाला भेटली. तिचं ती रिक्षाने जायचं नाही, चला. अशा प्रकारे आम्ही इकडे पूजेला जायला लागलो. सर्व एकत्र गेलो. जी असते ना ती एकदम चविष्ट असते. नाही ती अनुभवत आहे. त्याच्यामुळे ना जे लहानपणीचे दिवसच आठवतात ते आम्ही नाही क्लिक करू शकलो, कारण की त्या टायमाला आमच्याकडे मोबाईल नव्हता, काही नव्हतं. सो आम्ही आता ते क्लिक करून ठेवतो हे मोमेंट्स. नमस्कार. प्रार्थना पूर्वक नमस्कारम करून एक पै पाणी उठलं उजव्या तळवावरती धरून ठेवा. हर ओम श्री कृष्णाय देवता मावयामि नमः. सकल पूजनार्थक गंधात् नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि. महागणपति देवता पूजनम् आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि. सूर्यवन संभूतं नानागुणसमन्वितं आनन्दसुराभ्यं गेला. सत्यशील गावात दैनिक लोकांच्या ठिकाणी गेलो. दुपार वेळी निघाले. नंतर उत्तम पिकले करावा. सगळ्या आपण खरेदीला आपल्या फिरायला आपल्या गेला बंटी मामाचं घर. तिथून आम्ही आलो, कारण की आज आम्हाला जायचं होतं तिकडून. आपण अक्षतला पण भरवलं आम्ही. अरे तिच्या तिथूनच आलो ना आपण. ते आलो. मग सो मी आज तुम्हाला 5 मिनिटात का होईना टूर देते ह्या घराची. हे आहे माझ्या माहेरचं घर, म्हणजे अक्षितचं मामाचं घर. सांगते पदर घे, तुला घ्यायला आहे. त्याच्यामुळे ना रेती वगैरे विटा वगैरे तशाच ठेवलेल्या आहेत. सो हे आहे एंट्रन्स. इथून गेल्यावरती समोरच मंदिर आम्ही बांधलेलं आहे, म्हणजे सर्व वाडीनेच बांधलेलं आहे, आम्ही नाही बांधलं. सो हे आहे एंट्रन्स. हा दरवाजा, मुख्य दरवाजा, आणि वरून ते जाण्यासाठी शिडी. सो हे आहे हॉल. अगोदर असं नव्हतं. मला काय माहिती कोणाची चक्कर आहे. दोन्ही साईडला रूम्स मी बघितलीच नाही. मी ह्याला बरोबर होती. असे रूम्स पाडलेले आहेत. त्या समोर गेल्यावरती मोठाच्या मोठा किचन आहे, एकदम मोठा. सो असे 3 रूम्स आहेत. तुझा कुठला आहे? देवघर. आम्ही देव नवीनच गेले होते, म्हणजे माझं लग्न झाल्यावरच हे सर्व झालं. हे देव नवीनच गेले होते. सो हे खूप छान असं देवघर बनवलं आहे. देवघरच्या बाजूलाच आहे मोठाच्या मोठा किचन. एवढा मोठा किचन आहे हा. इथे एक पंगत म्हणजे सर्व आम्ही एकत्र पण बसू शकतो. इथे आहे पिण्याचं पाणी. सो बाहेर आम्ही चुलीसाठी एक रूम बनवून घेतला आहे. सो इथे आहे चूल. सकाळच्या भाकऱ्या जर आम्ही सर्व एकत्र गेलो ना, सर्व जेवण चुलीवरच होतं.
गेल्यावरती इथे जेवण दिवसाचे असतात तुम्हाला एकच रूम दाखवते तसेच बनवलेले आहे काही वेगळं नाही. सो हा आहे रूममध्ये गेल्यानंतर हा आहे हॉल आणि इथे आहे किचनसाठी बनवून ठेवले. किचन नाही किचनसाठी बनवलं. ए थांब इकडे ये. भाऊ पाणी आहे तिकडे. थांब त्या मामीला जाऊ दे, मामीला जाऊ दे. हे टँकरचा पाईप जो आहे तो मध्येच एकदम आजीला बसले बघ गपचूप. तशी मस्ती करता मी फोटो काढते. जा